वाव, एवढासा छोटा आहे पण बघा 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 क्रॉस वाटायला लागले. आणि आता बघा तुम्ही मागून तुम्हाला काय दिसत असेल, किती क्यूट. नमस्कार. 10 मिनिट अगोदर एवढं गरमीनं घुसमटत होतं, खूपच गरम होत होतं. आणि जसं मी इकडे आले या सुंदर जंगलमध्ये, तर मला असं वाटलं की मी फ्रीजमध्ये आले. इतकं थंड गार वाटायला गेलं मला. आणि तुम्ही पण बघू शकता किती सुंदर जंगल आहे. आणि मी आता ह्या सापाला सोडून सुरुवात करते. म्हणजे आता मी ह्याची सोडून सुरुवात करतो. तर बघूया आता हा कसा आहे. ह्यालासुद्धा जंगलच आवडतं. तर ह्या पानांमध्ये किती फ्रेश वाटायला गेलं ना आता. आणि इतकी जवळ असूनसुद्धा त्याचं फर्स्ट प्रायोरिटी होतं की निघून जावं. तर एवढ्या सुंदर जंगलमध्ये मी तर एन्जॉय करायलाच आले, पण सापसुद्धा इथं एन्जॉय करत निघून गेला. तर असंच आता मी सुरुवात केली. तर बघूया आता कोणता साप आहे आणि हा काय रिॲक्ट करतो मला सुद्धा नाही माहिती कोणता आहे. तर इकडे आम्ही स्टिच केलेलं असते आणि मग इकडे पकडून आम्ही असं सुरू. वाव, तो घोणस तुम्ही, हा घोणस थोडंसं डार्क आहे आणि कलरमध्ये खूपच जरा मॅच व्हायला लागला. तर आवाज बघू शकतो तुम्ही कसं करायला लागला आहे. म्हणजे हे कुकरची सिटीसारखा आवाज करतो. आणि असं समजू शकतो की हा खतरा आहे. आसपास जर आम्ही जंगलमध्ये जात किंवा असलो तर खतरा आहे असं आम्ही समजू शकतो. तर मी थोडंसं ह्याला आता जायसाठी हे करते, पण त्याला जायसाठी मी हे करायला लागले. तर तुम्ही बघितलंच असेल की मी इतके दूर थांबले आणि त्याला जाऊ दे म्हणून मी असं टच केलं, पण तो लगेच काय मला क्विक अटॅक वगैरे नाही केला. तर तुमच्यासमोर सुद्धा असे सिच्युएशन्स येऊ शकतात. तर तुम्ही काळजी घेणं खूप गरजेची आहे. काळजीसोबत तुम्हाला नॉलेजेबल थिंग्स जरी केला, म्हणजे माहिती असलेल्या गोष्टी, तर तुम्हाला बाईट होण्याची चान्सेस खूप कमी असतात. तर असं हा निघून जायला लागला. आणि निघून जाते वेळीसुद्धा कसं त्याचं ॲक्टिवनेस आहे, की किती लेझी आहे असं तुम्ही बघू शकता. आणि म्हणूनच हा असा सुस्तसारखा बसलेला असतो किंवा काहीतरी असं करतो. म्हणूनच भरपूर लोकांना असं वाटतं की हा अजगर आहे. आणि तर किती मोठा साधारण हा 20 वर्षाचा असू शकतो. आणि बघितलंच असेल मला कवर करून तो कसा निघून जायला लागला. आणि बघा असं सुद्धा करता साप. पण तुम्हाला असं काही नाही आहे की तुमच्याकडे अटॅक वगैरे करेल म्हणून. बघा किती सुंदर तो कवर करत करतच मला जायला लागला. आणि मगाशी तरी जेव्हा मी साईडला वगैरे आले त्या साईडला, ते बघा तो कवर करायला लागला मला. आणि मग आम्ही किती जवळ जरी गेलो तरी तो फन कडून उभे राहणार. किती तर मोठं वरतीपर्यंत जाऊ शकतो तो. बघा जशी मी हलायला लागले तसं तो मला कवर करायला लागला. थोडंसं त्याला फनला जरासं काहीतरी लागलं आहे, पण ते नॅचरली कवर होऊन जातं. आणि असं काहीच नाही आहे की मी इतक्या अंतरमध्ये आहे पण तो मला अटॅक वगैरे करायला लागला आहे. आणि मी जेव्हा काढलं तेव्हा तुम्ही बघितलंच असेल की थोडंसं मी त्याला कवर वगैरे करत होते. म्हणजे असं अर्थ त्याचं म्हणजे असं होतं की त्याला जरा असं टॉर्चर केल्यासारखं. पण काय बदला वगैरे घेत नाही मी. इकडनं गेले तरी पण तो काहीच नाही करणार. कारण की त्याचीसुद्धा एक लिमिट असते. माणसांची जशी लिमिट असते तशी सापांची सुद्धा त्यांची एक लिमिट असते. आणि मगच बाईट वगैरे होतो. तो मला कवर करायला जर असं वगैरे बघितलं. आणि आता जसं मी इथे येऊन थांबले, मी तुम्हाला एक डेमोसुद्धा दाखवू शकते. हे जरी हल्लं तर ह्याला कवर करणार. हे बघा हे हलायला लागले तर मला सांगा पुंगी वाजवल्यावर कसं हे करतो, डान्स वगैरे करतो. त्याच्यासमोर काही पण हलवा तो कवर करत राहतो. मी जरी हल्लं तरी, किंवा हा पान जरी हल्ला तरी ह्यालासुद्धा कवर करणार. तर मे बी तुम्हाला हा व्हिडिओ जे मी एक्सप्लेन करायला बघायला लागले ते तुम्हाला कळलं असेल. तर बघा फक्त कवर करायला लागला आहे. ओ एम जी, तुम्ही मागून सुद्धा फणा बघत असाल त्याचा. तर मी ह्याच्या समोरसुद्धा
असं बसलं तरी खूप डिस्टन्स आहे. असं काही नाही आहे की तो तिकडनं येऊन इकडे बाईट वगैरे करेल, असं काहीच नाही आहे. तुम्ही बघू शकता. आणि थोडंसं मला इकडून दिसायला लागलं त्याचं तोंडसुद्धा जरासं मला क्रॉस वाटायला लागलं आहे. आणि आता बघा तुम्ही मागून तुम्हाला काय दिसत असेल, किती क्यूट त्याचं जे फणा आहे, स्पेक्टॅकल आहे जे स्पेक्टॅकल इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा म्हणतात ना ह्याला इंग्लिशमध्ये, असं तर आम्ही ह्याला नाग म्हणतो. तर तुम्ही त्याचं डिझाईनसुद्धा बघू शकता आणि त्याचे स्केल्स क्लिअरली दिसत असतील. आणि मी त्याच्या समोर बसलेली आहे. तर जेव्हा मी ह्याला सोडले पिशवीतून तेव्हा तो थोडासा घाबरला, म्हणजे कावरा झाला. त्याला नाही कळालं की काय करायचं. मला सुद्धा तो भीती दाखवलाच. जशी मी सुद्धा इकडे तिकडे गेली माझ्या मागायला की 1 सेकंडला किंवा 1 मिनिटला असं त्यांनी करतात, म्हणजे असं मागं यायचं किंवा काहीतरी करायचं. पण ह्याच्यामधून ह्याला एकच डोक्यामध्ये होतं की ह्याला फक्त निघून जायचं होतं माझ्यापासून दूर, म्हणजे घाबरून सुद्धा भीती दाखवून सुद्धा स्वतःला निघून जायचं होतं. तर आत्ता मी त्याच्या समोर येऊन थांबले म्हणून हा असा थांबला आहे, नाहीतर हा असा थांबलासुद्धा नसता. आणि असंच आता 1 तास जरी मी इकडे थांबले तर तो असंच थांबेल. म्हणून मी काय करते तर मी त्याच्या समोरूनच इकडून असं निघून जाते. तर बघूया आता तुमच्याकडे सुद्धा असे सिच्युएशन्स येऊ शकतात. तर असं काय करू शकतो साप, आणि आम्ही काय करू शकतो. साप असला की आपण निघून जाऊ शकतो. तर मी आता इकडनंच चालत जाऊन टाकते. बघूया आता हो काय करतो. बाय बाय. तर बघू शकता पूर्ण एव्हरग्रीन जंगल आहे इकडे. कधी पण आला तरी तुम्हाला हिरवं हिरवंच दिसणार. किती सुंदर पानंसुद्धा ग्रीन ग्रीन दिसायला लागले आहेत. हां, पिशवीतून कळालंच असेल की कोणाचा बाप आहे. आणि आता मी याला रिलीज करते. तर वाव, एवढासा छोटा आहे. बघा बघा बस कितीपर्यंत मागं येऊ शकतो बघा. बघितला कसा अडायला. मी किती मागं आले. आणि एवढंच तो त्याला जेवढं भीती वाटते किंवा त्याला कव्हर करायचं असं तिथपर्यंत येतो. आणि त्याचं फर्स्ट प्रायोरिटी तर असतं की निघूनच जायचं, माझ्यापासून दूर निघून, म्हणजे माणसांपेक्षा दूर निघून जायचं. तर मी तिकडनं आले, मी पडले सुद्धा असते तरी पण काही फरक पडला नसता. मी रिव्हर्समध्येच आले मुद्दाम बघायला की तो किती येतो आणि काय करतो म्हणून. आणि जसं इथं बॅग त्याला दिसली अडाला आणि तो थोडंसं कवर घेतला त्याचं आणि निघून गेला. म्हणजे ह्याची साथ घेतला आणि निघून घेतला. म्हणजे ह्याचं काहीच नाही आहे की तो बाईटच करायला येतो किंवा. तर बघू शकता आम्ही अशाच जंगलमध्ये, सुंदर सुंदर जंगलमध्ये आम्ही सापांना सुद्धा रिलीज करतो, म्हणजे मुक्त करतो. म्हणजे आम्ही जे पण रेस्क्यू करतो ते आम्ही रिलीज करून टाकतो. आणि कसं वाटलं तुम्हाला सुद्धा सांगा की तुम्ही लास्ट व्हिडिओला आम्हाला खूप सपोर्ट केला, ज्याचा मी मोठा व्हिडिओ बनवला होता स्नेक रिलीजचाच. आणि स्नेक रेस्क्युईंगचं सुद्धा आम्ही बनवत जाईन, तुमचा असंच प्रतिसाद वगैरे भेटलं तर. आणि तुम्ही नक्की कमेंट म्हणजे क्वेश्चन्स करा किंवा तुमचे काही पण प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही मांडा त्याला, आणि आम्ही त्याला नक्की रिप्लायसुद्धा देईन. आणि असेच व्हिडिओसुद्धा बनवेन आणि शॉर्ट व्हिडिओजसुद्धा बनवेन, पण मोठेसुद्धा तुमच्यासाठी म्हणून आम्ही खास बनवेन. आणि जंगल तर निसर्ग कोणाला आवडत नाही, निसर्ग सगळ्यांनाच आवडतं, प्राण्यांसोबत माणसांनासुद्धा आवडतं. ते सिटीमध्ये राहण्यापेक्षा थोडंसं हटके आणि वेगळं असतं. 10 मिनटापूर्वी जेव्हा आम्ही इथे येत होतो खूप गरम होत होतं, घुसमटत होतं. मला वाटत होतं जिथं आम्ही खायला थांबले होते तिथं लवकर चला, इकडनं लवकर चला. आणि इकडं जेव्हा आम्ही आलो ह्या जंगलमध्ये असं वाटलं की जंगल इज अ फ्रीज. घरामध्ये कसं तुम्हाला फ्रीज असतो ना, तसं जंगल म्हणजे हा फ्रीजच आहे. निसर्ग खूप सुंदर आहे आणि आम्हाला सुद्धा त्याला वाचवायची खूपच गरज आहे. आता कमीसुद्धा होत चाललं आहे, म्हणजे झाडी वगैरे कट वगैरे करत चालले आहेत. तर मग हे सुद्धा एक निगेटिव्हच पॉईंट आहे. आणि येतानासुद्धा आम्ही बघितलं खूप सारे असे बॉटल्स म्हणा किंवा कचरा असं एका साईडला किंवा काही पण, ते प्राण्यांनासुद्धा हार्म होतं. म्हणजे प्राण्यांनासुद्धा त्याला दुखापत होतेच ते होते, ते खातात किंवा ते. मी लास्ट टाईमसुद्धा असे व्हिडिओज वगैरे बघितले किंवा तुम्हीसुद्धा बघितलाच असेल, ते तुम्हीसुद्धा ॲग्री करालच. तर आम्हीसुद्धा एक हेल्प, नेचरसाठी हेल्प म्हणून आम्ही असं करू शकतो की सगळेजणच, तुम्ही आणि आम्हीसुद्धा. तर कचरा वगैरे असेल तो न फेकलेला खूप बरा आहे. आणि निसर्ग जसं पूर्ण हिरवं हिरवं आहे, फ्रीज इज लाईक अ फ्रीज. आय जस्ट लव्ड इट. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, कमेंटसुद्धा करा. कसला पण प्रश्न असतील तर विचारून घ्या, आम्ही नक्की उत्तर देऊ तुम्हाला. धन्यवाद.